हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघत राहा की आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे. तर मग आत्ता म्हणजे आंघोळ वगैरे सगळं एकदम झकासमध्ये मी असं फ्रेश झालेलो आहे. 1 तास लावला पूर्ण आंघोळीला, 1 तास लावला. तेव्हा अजून मध्ये काय आंघोळच करतो. 1 तास लावला पूर्ण मी आंघोळीला आणि एकदम चांगली मस्त. आता दररोजचं कसं आहे, नुसतं 10 मिनटात बुडबुड 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 गंगे अंगावर पाणी घ्यायचं, पळायचं आपलं ऑफिसला आणि कामं पण मस्त राहते. आणि आज एकतर पाणी पण नव्हतं आलं, आज एकतर दूध पण नव्हतं आणायचं, आज एकतर मी उशिरा पण उठलेलो होतो. त्यामुळे मग मम्मीने सगळे कामं केले, पप्पा गेले, सगळं त्यांनीच केलं. मग मी मस्तपैकी आज माझा दिवस होता, मस्तपैकी आवरून मी एकदम भारी तयार झालेलो आहे. ओके, तयार म्हणजे काय असं नाही. बघा, फॅनाचा शर्ट आहे, पप्पाला जो भेटला होता ना कामावर, तो शर्ट मी घातलेला आहे. कारण की हा शर्ट एकदम मऊ आहे आणि मला असे उन्हाळ्यात मऊ शर्ट घालायला खूप आवडतात. तो देखते गाइस, ब्लॉग में बने रहो. आगे क्या क्या होता है मैं आपको बताते रहूँगा, अपडेट देता रहूँगा. बिकॉज मुझे भी नहीं पता रहता कि आगे क्या होने वाला है. जो होता है वो डायरेक्टली हो जाता है. ओके, तो ठीक आहे, आम्ही देखते पाहू आपण आता काय होतं काय नाही. ओके, तर हे बघा मित्रांनो, मम्मी लावत आहे आता केसाला काळं. एवढे लगेच पांढरे केस झाले तुझे, मागून तर सगळे काळे काळे दिसते मम्मी. मध्ये भांगा लावते मी. हा का? भांगातले केस झालेले पांढरे. मम्मीचे पहिले एवढेच केस होते, एकदम हाफ केस होते. आता काय माहीत कोणता जादू मारला, कोणता मंत्र केला, डायरेक्टली इतके खतरनाक केस वाढले ना. तर तिच्या सगळ्या बहिणी म्हणता, भाच्या म्हणता का मावशी आवडे केस कसं का वाढले, मामी ते सगळे बोलता. मम्मी एवढी म्हातारी व्हायला लागली पण अजून जवान दिसती. सगळ्यांना ते काय म्हणतात, सगळ्या सबको बिक के खाने वाली, सगळ्यांना विकत खाऊन घेईन. नाही बाई, कधी ना कधी जायचंच. मग नाही बा मित्रांनो, आपल्याला कधी ना कधी जायचंच. मम्मीला का होईना, मला का होईना, तुम्हाला का होईना, कधी ना कधी आपल्याला जायचंच आहे. कारण की आपलं ऑलरेडी वरचं तिकीट बुक झालेलं असतं. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हाच आपलं वरचं तिकीट बुक झालं राहतं. म्हणून जो दिवस आला, जो आपण टाईम स्पेंड करतो घरच्यांसोबत, तो जगून घेतला पाहिजे. आणि कारण की कसं आहे ना, कारण की आजकाल आहे ना, खरं सांगतो रियालिटी, मला राग येईन पण कोणाचाच भरोसा नाही आजकाल. कोण कधी टपकन आणि ते सांगताच नाही आहेत. त्याच्यामुळं आपल्याला जे दिवस भेटलेले, जे दिवस आपल्याला आपल्या हातात आहे, कारण की पास गेलेला परत नाही आणू शकत. फ्युचरचं आपण बघितलेलं नाही की फ्युचरमध्ये काय होणार काय नाही. आपल्याकडं फक्त प्रेझेंट आहे. मग प्रेझेंटमध्ये आपण जगलं पाहिजे. मी मम्मीला सतत सांगत राहतो का गं मम्मी, पण मम्मी तरी तेच, आता काय मी एकदा गेल्यावर तेव्हा तुम्हाला कळन असं तसं. हे बघा मम्मी, मला सगळ्यांना माहीत आहे बघा, सगळ्यांचे आईबाप जे राहतात ते 50च्या वरती होता, त्यांचं दुखणं चालूच राहतं. त्यांना काही ना काही आजार होतच राहतात. कारण की आता ते वयमान आहे, शरीर पण आहे ना, एकदा थकलं तर थकून जातं. आता किती 30पर्यंत तरी शरीर चांगलं राहतं. 30पर्यंत आपण आपल्याला जे करायचं ते आपण करू शकतो. पण एकदा हे निघून गेलं तर मग माणसाला ऐकण्याची क्षमता कमी होते, डोळ्यांनी बघायची क्षमता कमी होते. परत खूप सारे असे आजार पण निघून येतात आणि आपल्याला जे करायचं आपण ते करू नाही शकत, असं राहतं. त्याच्यामुळं जो लाईफ मिली ना वो जिया करो. आणि तुम्हाला पण हे सांगतो, जो दिवस आहे ना तो तुम्ही जागा, तुमच्या पद्धतीने जागा पण जागा. तर हे बघा मम्मीने लावलेलं आहे काळं. मम्मी इकडं बघ, काय बघायचं, काय लावायला, काय बघावं लागतं का? कशी दिसते ना, एकदम असं वाटतं सलूनमध्ये जाऊन काळं करून आणलेलं आहे. मी सलूनवालीला पाठीमागं टाकल कोणत्या पण बाबतीत, आपण नाही हार मानत. अरे बापरे, देख रहे हो गाइस कैसा बोल रही. आपल्याला कोणी नाहीये साथ द्यायला, पोरगी बिरगी, त्याच्यामुळे आपण आपला. मी लावू का? नको रे बाबा, लावतो ना, नको आता एवढं थोडंफार एक एक एक. काय सत्य दाखवते मी, एक लावतो थोडे. असंच ना, टाइमपास नको करत, पडणार नाही ना. या इकडे लाव. बरोबर आहे का? मला काय माहिती आता, थांबा, चष्मा नाही लावलेला मला दिसत नाही.
जमते मला जमते. आता केस कसे होते रे हो. सर त्याच्यामुळे हे वरबडून घेत राहते, न टेन्शन न फ्री. सर इकडे सर. आमचं नाही हो का रे भाई, तूच लावत बस. हे काढ ना याच्यावर. मम्मी तू कधी दिसती. काय कशी दिसते. हे बघा माझी मम्मी. पण तोंडाला अशी काही नाही का, आपण फेस वॉश वगैरे लावतो आणि ते चेहरा आहे ना चांगला दिसतो आपला. तरी मम्मी ते गेलो तुझं आहे काय. तरी आहे थोडं थोडं. बरं तरी ते टूप आणली होती मी. लय डार्क होतं. हे काढ ना आता. ओके. डिगी 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 डिगी. परी किती दिवसांनी माझ्या व्लॉग मध्ये आलेली. परी होतच नाही. फोटो काढ. काय रे त्याचा फोटो काढ. काय रे. हाय कर. हाय हाय. शूटिंग काढतो दादा. हाय शिव. शिव इकडे बघ ना शिव. इथं उभं राह. अरे मम्मी उभं राह. पडला असता ना तो. उभा राहिला. पडत भुकत नाही. कोकला चाललो. मारलं. अण्णा तिला अण्णा. दादा शिव तिकडेच बघ राहिला. कुठं चालली. तर मित्रांनो पप्पाला माझ्या बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी आणि मम्मी चाललेलो आहे आता बाजारला. एवढं तेल नाही लावलेलं, केस खराब होते आणि मग कपडे पण बदललेले. आपण बाहेर चाललो कुठेतरी, चांगले कपडे चांगले नाही पण मग असाच टी शर्ट एकदम मस्त आहे तो मग मी घातलेला आहे. आणि घडी बी मीने पेनी जी की माझ्या मामाने घेतलेली आहे बघा. ती घडी माझ्या हातात सतत राहते, फक्त घरी असलो तेव्हा माझ्या हातात नसते. म्हणून मी आता माझ्या सुंदरीपाशी बसले आणि मस्तपैकी झाडाखाली बसले आहे देखो. तर मग आता मम्मी आवरती, कारण की मम्मीने डोक्याला काळा लावलं होतं ना, मग मम्मी डोकं धुती आणि साडी नेसती. तक मी इकडं बाहेर बसले. आज काय माझ्यासाठी एवढं मोठं असं काम नव्हतं, पण मग जेवढं आहे तेवढं मी आपण करेंगे. तर आता भाऊ आपण बाजारात गेल्यावर काय काय होतं काय काय नाही होत मी तुम्हाला दाखवत राहीन. तो बने रहो मेरे व्लॉग में, मेरे व्हिडिओ में बने रहो. आणि हे बघा हे लिंबाचं झाड आहे ना, लिंबाच्या झाडाचं एक तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे डायरेक्ट मी आज सांगतो. मी जेव्हा 10वीला होतो ना तेव्हा मी हे लिंबाचं झाड आहे ना आणलं होतं. आणि आमच्या ज्या चाऱ्या राहते ना, छोट्या शन्नाद्या राहते ना, त्याच्यात लोकांनी असे झाडं टाकले होते ब्लॅक पन्नीनी करून. मग मी ते त्याच्यात टाकलं होतं आणि मग मी ते भांडून इकडून तिकडून इथं लावलं आणि मग एवढं मोठं झालं. तर मग अशा पद्धतीने आमचं झाड आहे बघा किती मोठं झालं ना. आता एक नंबर सावली ती झाडाची. कोणी पण आलं का, पहिले लोक असे नाही का, पहिले म्हणजे आम्ही खूप झाडासाठी एफर्ट्स लावलेले ते नाही का, 12 नद्या आडव्या करून झाड उभं केलेलं आहे. म्हणजे कसं गायांनी पण एकदा खाल्लं, बकऱ्यांनी पण, म्हणजे सतत. आत्ता कुठं झाड वाढलं आणि आता झाडाला कोणाचा हात लावायचा नामोनिशान. एवढं मस्त झाड झालेलं आहे आणि एकदम भारी हवा लागती. अशी हवा AC मध्ये पण नाही येणार, अशी हवा कूलरमध्ये पण नाही येणार, अशी हवा फॅनमध्ये पण नाही येणार. जी हवा या झाडाची एकदम शुद्ध हवा आणि ताजी हवा राहते. त्यामुळे मी कधी पण घरी जरी असलो ना झाडाखालीच बसतो, घरात बसतो पण मग
जेव्हा पण असं बाहेर बसायचं असं कंटाळा आला तर मग झाडाखालीच बसतो. माझ्या सुंदरीसोबत बसल्या बघ, माझ्या गाडीसोबत चाय घेऊन. आता मम्मी आवरती, मम्मी मग आम्ही जाऊ. तो मी आपको वह का व्लॉग दिखाऊंगा. माझे केस असे पातळ झालेले. हे बघा आधी दिसला का तुम्हाला? खूप दिवसात नंतर माझ्या व्हिडिओमध्ये आधी दिसलेला असन. दोघांचं नाव आधी आधी. तुला जाऊन का आद्या? माझं पण नाव आदित्य ठेवलं होतं, पण ते नाही का ते बाबाजी आता त्यांनी माझं नाव आदित्य ठेवलं होतं. पण मग असंच कुडून काढलं यांनी आदिनाथ. आदिनाथ पण म्हणजे खरं नाव माझं आदित्यच आहे, पण आता सगळींकडं दाखल्यावर याच्यावर त्याच्यावर सगळीकडं आदिनाथ आहे. इथं हम दोन आदित्य ते आदित्य, याचं पण नाव आदित्य मित्रांनो. हाय कर, गाडी पडेल हाय कर ना. हाय आद्या जवळपास तर किती महिने झाले आद्या? काय जवळपास 2 महिने नाही 2 महिने 1.5 महिने झाले जवळपास. म्हणजे मेचा पूर्ण महिना बरोबर. तुम्ही कधी गेलते? माझे बड्डेला होते का? नाही, त्याच्या आदल्या दिवशी गेलते. म्हणजे मेचा जवळपास पूर्ण महिना आणि जूनचे 10 दिवस. आद्यान ते तिकडं मज्जा करत होते बाई मस्तपैकी चारीमध्ये काय म्हणते त्याला, नदी हा मस्तपैकी नदीमध्ये ना मासे पकडत होते मासे. आद्या असते तर मज्जा आली असते. खूप जण आले होते आद्या, माझ्या बहिणी ते. तू व्हिडिओ बघितला असेल यूट्यूबला. तर मित्रांनो हे बघा मी आलेलो आहे बाजारात. बाजारात आलेलो आहे आणि मम्मी केलेला आहे बाजार करायला. आता आम्हाला वडेपाव खायचे होते, पण आम्हाला आहे ना वडेपाव खायचे होते, पण मी वडेपाव म्हणलं तिथं आता बसायला किती जागाच नव्हती. त्यामुळे मम्मीला म्हणलं एक काम कर, तू पहिले बाजार कर, मग आपण पार्सल वडेपाव घेऊ आणि घरी मस्तपैकी खाऊ. हां आता मम्मी करत आहे बाजार, मी मस्तपैकी इथं सावलीत बसलेलो आहे बघा. ना रे हां, तू आता रडली ना, तुला फटकेच देईन मी. हे काय मम्मी? वा बापरे, पेरू पण आणले. एक पण घास नाही खाल्लेला आहे तिने. चक पप्पा ना वडेपाव खाते आम्ही. वडेपाव तुला खायचं बाबा? वडेपाव तुला खायचं बाबडा? हा दे कुतडे. वडेपाव खाता. मिरच्या तिखट असेल ना याच्या? उतरते काली आहे. आद्याला वाटलं मी आता व्हिडिओ दाखवन. आद्या बघ ना बरोबर छान.